तडीद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. अर्थात या पांडुरंग अष्टकाच्या पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं की तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला विटेवरती उभा राहिलेला आहे आणि मग त्याच्या रूपाचं जे काही वर्णन आहे ते जगद्गुरु शंकराचार्यांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये केलेलं आहे. ते म्हणतात की तडीद्वाससं नीलमेघावभासं, म्हणजे त्यानं पिवळ्या रंगाचा पितांबर हा घातलेला आहे आणि नील मेघावभासम, आणि त्याच्या शरीराचा जो काही रंग आहे तो आकाशासारखा निळाशार आहे. पुढं काय म्हणतात ते, रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, म्हणजे लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जितका तो सुंदर आहे तितकाच सुंदर आणि चित्प्रकाशम. चित्प्रकाश म्हणजे काय, भगवद्गीतेत भगवान कृष्ण फार सुंदर सांगतात की अनादिमध्यम अनंत वीर्यम अनंत बाहू शशिसूर नेत्रम पश्यामी तो आदित्य हुताश वक्रम स्वतेजसा विश्वमिदम तपंतम, म्हणजे स्वतःच्या तेजानं या संपूर्ण सृष्टीला जो प्रकाशमान करतो तो चित्प्रकाश, आणि तो ती काया घेऊन त्या ठिकाणी अवतीर्ण झालेला आहे. आणि पुढे म्हणतात की वरम त्विष्टी काया समन्नस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, आणि त्याची ही जी काही तेजस्वी काया, ही विटेवरती उभा राहिलेली जी काया आहे त्या कायेला, त्या पांडुरंग परमात्म्याला मी नमन करतो आणि त्याचं भजन करतो. ऐकत असताना, हे समजून घेत असताना किती गोड आहे. विचार करा, तुमच्या माझ्यासारखा एखादा वारकरी पंढरपूरला पांडुरंगासमोर ज्यावेळेला उभा राहतो त्यावेळेला त्याच्या अंतकरणात झालेला आनंद हा खरोखर शब्दात मांडण्यासारखा नसतो आणि मांडूही कोणी शकत नाही. मात्र या पांडुरंग अष्टकाच्या माध्यमातून ते समजून घेत असताना अंतकरणाला होणारा जो काही आनंद आहे हा काही वेगळा आहे. आणि म्हणून खरोखर हे पांडुरंग अष्टक जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलं. ती आपल्यावरती एक खूप मोठी कृपा केलेली आहे आणि ती आपण हळूहळू समजून घेतोय. आपण दुसऱ्या श्लोकापर्यंत पोहोचलोय. लवकरच आपण तिसऱ्या श्लोकाकडे जाऊयात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.